मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थी च्या मराठी पुस्तकातील बोलणारी नदी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय उत्तरासहित सोडवणार आहोत. प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. लीलाला कसली हौस होती? उत्तर: लीलाला खोड्या काढण्याची हौस होती. आ. लीलाला काय खायचे होते? उत्तर: लीलाला बर्फाचा गोळा खायचा होता. इ. नदीबाई कोणाकोणापेक्षा मोठी होती? उत्तर: नदीबाई ताई, आई व माई यांच्यापेक्षा मोठी होती. इ. आईने पेढ्यांचा डबा कोठे ठेवला होता? उत्तर: आईने पेढ्यांचा डबा शिंकाळ्यावरच्या बुट्टीत ठेवला होता. उ. पेढा घेऊन लीला कुठे गेली? उत्तर: पेढा घेऊन लीला गोठ्याकडे गेली. प्रश्न 2. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या मनाने लिहा. अ. तुम्हाला काय खावेसे वाटते? उत्तर: मला समोसा, वडापाव, पाणीपुरी, आईस्क्रीम खावेसे वाटते. आ. घरातील मोठी माणसे कोणते पदार्थ खाऊ नयेत असे सांगतात? उत्तर: घरातील मोठी माणसे बाहेरचे उघड्यावरील पदार्थ, तेलकट पदार्थ, थंड पदार्थ खाऊ नयेत असे सांगतात. इ. तुम्हाला कंटाळा आल्यावर काय करावेसे वाटते? उत्तर: मला कंटाळा आल्यावर मित्रांबरोबर खेळायला जावेसे वाटते. प्रश्न 3. 2 अक्षरी शब्द गळा, 3 अक्षरी शब्द घोटाळा, 4 अक्षरी शब्द घळाघळा यांसारखे शेवटी ळा अक्षर येणारे प्रत्येकी 4 शब्द लिहा. उत्तर: 2 अक्षरी शब्द फळा, मळा, शाळा, काळा, 3 अक्षरी शब्द कंटाळा, पिवळा, सावळा, भोपळा, 4 अक्षरी शब्द खुळखुळा, वळावळा, पावसाळा, मोरावळा. प्रश्न 4. कोण कोणाला म्हणाले? अ. नको बुडवू शाळा. उत्तर: ताई, आई व माई यांनी लीलाला म्हटले. आ. काय खाऊ आणलास? उत्तर: लीलाने भोलामामाला म्हटले. इ. तू बदामी पेढे नदीत टाकलेस? उत्तर: आई नीलाला म्हणाली. इ. काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते? उत्तर: माई लीलाला म्हणाली. प्रश्न क्रमांक 5. खालील शब्दाचे अनेक वचन करा. अ. डबा. उत्तर: डबे. आ. बैल. उत्तर: बैलच. इ. नदी. उत्तर: नद्या. इ. डोळा. उत्तर: डोळे. उ. दिवस. उत्तर: दिवस. उ. पेढा. उत्तर: पेढे. प्रश्न क्रमांक 6. लीलाप्रमाणे तुम्हाला नदीशी बोलायचे असेल तर तुम्ही नदीशी काय बोलाल? उत्तर: अगं नदी, तू किती मोठी आहेस. तुझ्या पाण्यातील मासे किती छान दिसतात. तू शेतीसाठी पाणी पुरवते. तू प्राण्यांची, वनस्पतींची आणि माणसांची मदत करतेस. पण आम्ही माणसं तुझ्यामध्ये कचरा टाकून पाणी खराब करतो. याचे मला वाईट वाटते. तुझं पाणी स्वच्छ राहील यासाठी आम्ही काळजी घेऊ. प्रश्न क्रमांक 7. या पाठात वावर हा शब्द आलेला आहे. वावर या शब्दाचे 2 अर्थ सांगणारी खालील वाक्य वाचा. 1. रामजीच्या वावरात कापसाचे पीक आहे. या ठिकाणी वावर म्हणजे शेत. 2. सरपंचाच्या घरात लोकांचा नेहमी वावर असतो. या ठिकाणी वावर म्हणजेच वर्दळ किंवा ये-जा. याप्रमाणे 2 अर्थ असलेले 5 शब्द शोधा. प्रत्येक शब्दाचे 2 अर्थ दाखवणारी वाक्य लिहा. उत्तर. पहिला शब्द नाव. 1. तुझे नाव काय आहे? या ठिकाणी नाव म्हणजे व्यक्तीची ओळख. समुद्रात नाव फिरत आहे. या वाक्यात नाव म्हणजे होडी. दुसरा शब्द मान. राजूने परीक्षेत पहिला येण्याचा मान मिळवला. या वाक्यात मान म्हणजेच मोठेपणा. आज ताईची मान खूप दुखत होती. या वाक्यात मान म्हणजेच शरीराचा भाग. तिसरा शब्द हार. खो खो खेळामध्ये आमच्या संघाची हार झाली. या वाक्यात हार म्हणजेच पराभव.
आईने घरातील फोटोंना हार घातले. या वाक्यात हार म्हणजे फुलांचा हार. चौथा शब्द खोड. रामू वर्गातील मुलांची खोड काढतो. या ठिकाणी खोड म्हणजे मस्ती. झाडाचे खोड खूप मोठे आहे. या वाक्यात खोड म्हणजे बुंधा. पाचवा शब्द गोळा. मला बर्फाचा गोळा खूप आवडतो. या वाक्यात गोळा म्हणजे गोल. उमाने फुले गोळा केली. या वाक्यात गोळा म्हणजे जमा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मुलांची दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करा.